तर इथे आहे तयार आपला ब्लॅक फॉरेस्ट केक। या सर्वांनी ब्लॅक फॉरेस्ट केक खाण्यासाठी। हॅलो नमस्कार, रुपाली किचनमध्ये मी रुपाली आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करत आहे। तर आज बनवणार आहोत आपण ब्लॅक फॉरेस्ट केक। आणि ब्लॅक फॉरेस्ट केक बनवण्यासाठी लागणारे साहित्य आहे आपल्याला 2 कप इथे प्रीमिक्स घ्यायचं आहे। हे माझ्याकडे व्हॅनिला प्रीमिक्स होतं, तर मग मी याचे 2 कप मोजून घेतले आणि यामध्ये अर्धा कप थोडंसं छोट्या कपाने ऑइल टाकून घेणार आहे। अशा प्रकारे आपण ऑइल मोजून घ्यायचं आणि थोडंसं ऑइल टाकून घ्यायचं आणि ते सर्व पाणी टाकून पूर्ण आपल्याला हे मिश्रण भिजवून घ्यायचं आहे। इथं कुठल्याही प्रकारे मी दुधाचा किंवा तुपाचा कुठलाही वापर न करता हा केक बनवणार आहे। तर इथे मस्तपैकी आता हे मी पाणी टाकून घेते आणि सर्व मिश्रण एकत्र करून घेणार आहे। पूर्ण एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला। अशा प्रकारे पूर्ण मिश्रण तयार झाल्यानंतर एका कुकरच्या डब्याला मस्त पूर्ण चारी बाजूनी तेल लावून घ्यायचं। छान गोल पूर्ण असं व्यवस्थित तेल लावून घ्यायचं, कुठलाही कोपरा सुटला नाही पाहिजे, तेल कोरडा। आणि त्यामध्ये जे आपण आता मिश्रण तयार केलेलं आहे केकचं ते सर्व आपण या कुकरच्या डब्यामध्ये टाकून घेणार आहोत पूर्णपणे। हे बघा, हे ते पूर्ण मिश्रण मी बाउलमधलं काढून घेते आणि कुकरमध्ये एक रिंग ठेवली आणि त्यावर हा जो आपण डबा आहे तो टॅप करून घ्यायचा आणि हा डबा कुकरमध्ये लावून द्यायचा आहे आपल्याला केकच्या मिश्रणाचा। त्यावर लावणार आहोत आपण कुकरचं झाकण। अशा प्रकारे कुकरला मस्त फिट्ट असं झाकण लावून घ्यायचं आणि जी ही शिट्टी आहे ती पण बाजूला काढून ठेवून द्यायची, कुकरला शिट्टी नाही ठेवायची। तर इथे आता आपला केक झालेला आहे। 15 ते 20 मिनिट मी हा केक कुक करायसाठी ठेवला होता कुकरमध्ये। तर अशा प्रकारे आपला हा केक झालेला आहे तयार। तर यामध्ये मी थोडंसं टोचून बघितलं तर छानसा शिजलेला आहे। बघा किती छान स्पंज झाला आहे। मी एका प्लेटमध्ये काढून घेतला कुकरच्या डब्यातून आणि इझिली निघून गेला, कारण चारी बाजूनी व्यवस्थित मी तेल लावून घेतलं होतं। बरोबर हा मंद आचेवर मी 15 मिनिट केक ठेवला आणि त्यानंतर खूप छान स्पंजी असा केक तयार झालेला आहे आपला। आता आपल्याला हा केक कट करून घ्यायचा आहे अशा प्रकारे 3 लेअरमध्ये। तर मी आता हे पहिली लेअर काढून घेत आहे केकची चाकूने पूर्ण कट करून घ्यायचं आहे। आता माझ्याकडे नाईफ नाही आहे, नाईफ जर असला माझ्याकडे तर मी त्यानेच करायची आधी गावाकडे, तर आता माझ्याकडे नसल्यामुळे तर मी आता इथे चाकूनेच कट करून घेत आहे। अशा प्रकारे 3 लेअरमध्ये आपल्याला हा कट करून घ्यायचा आहे। हा बघा मस्तपैकी कट करणं सुरू आहे। तर इथं मस्तपैकी 3 लेअरमध्ये आपला केक कट झालेला आहे। हा स्पंज हा बघा, हा खालचा साईज आहे आणि हा खालचा भाग आपल्याला वर घ्यायचा आहे। तर मग आता मी इथे सर्व हे 3ही लेअरमध्ये कट करून घेतलेला आहे। आता आपण घेणार आहोत व्हिप्ड क्रीम फेटण्यात। तर इथे आता आपल्याला केक बनवण्यासाठी लागणारे साहित्य आपण काढून घेणार आहोत आणि आपल्याकडे आहे ही बीटर मशीन। चला, आपल्या बीटर मशीन स्पॅच्युला आपल्याला जे साहित्य लागणार आहे केक बनवण्यासाठी ते आता आपण इथे काढून घेणार आहोत सर्व काही। आणि याची चक्री, तर इथं मी आता क्रीम मस्त फेटून घेत आहे। इथं आहे माझ्याकडे ही बीटर मशीन आणि बीटर मशीनने पटकन अशी इझिली आपल्याला ही क्रीम फेटता येते। तर अशा प्रकारे ही बीटर मशीन मिळते शॉपमध्ये, जिथे आपण केकचे सर्व साहित्य घेतो तिथे। तर मग मी तिथूनच आणली होती। आता मला झाले या मशीनला आणायला 3 ते 4 वर्ष, छान निघाली ही मशीन। मग मी इथे पूर्ण फेटून घेतली आहे इथं व्हिप्ड क्रीम आणि त्यानंतर मी एक एक करून प्रत्येक लेअरवर इथे अशा प्रकारे क्रीम टाकून घेणार आहे। पूर्णपणे अशी फैलून घ्यायची हळूहळू करून आणि अशी पूर्ण पसरवून झाल्यानंतर त्यावर परत दुसरी लेअर पण टाकायची आपल्याला स्पंजची अशी। इथे हे आता मी लावून घेत आहे हळूहळू। मस्तपैकी ही पूर्ण एक साईड झाली, एक लेअर झालेली आहे लावून। परत मी दुसरी लेअर लावत आहे आणि यावर पण आता पूर्ण क्रीम पूर्ण पसरवून घ्यायची आपल्याला थोडी थोडी करून हळूहळू। हे बघा अशा प्रकारे। आणि आपण यामध्ये शुगर सिरप पण बनवून टाकू शकतो केकवर, स्पंजवर, पण ऑलरेडी याला खूप असा स्मूथपणा होता या स्पंजला, त्यामुळे मग मी इथे शुगर सिरप न बनवता तसंच लेअर लावून घेतलेले आहे क्रीमने, कारण तो मग एकदमच स्मूथली होणार आहे म्हणून। तर हे बघा, ही दुसरी लेअर, तिसरी पण लेअर मी आता टाकून घेत आहे केकची आणि तिसऱ्या लेअरवर पण आपल्याला हळूहळू करून पूर्ण क्रीम लावून घ्यायची आहे। अशी छान अशी क्रीम लावून घेते मस्तपैकी। हे बघा
असा इझिली आपल्याला केक पण उचलता यायला पाहिजे आणि इथे आपल्याला केक शीट पण वापरता येते, पण माझ्याकडे केक शीट नसल्यामुळे मी तुम्हाला इथे प्लेटमध्येच करून दाखवत आहे. आणि केक शीट जर असेल तुमच्याकडे तर तुम्ही वापरा, कारण ती इझिली आपल्याला यूज करता येते. ही प्लेटमध्ये थोडंसं आपल्याला कठीणच जाणार आहे. तर हे बघा, आता इथे पूर्ण अशी क्रीम मी लावून घेत आहे. हळूहळू पूर्ण केकला आपल्याला क्रीम लावून घ्यायची आहे. आणि माझ्याकडे एक हे कोन आहे, मी हा कोन पण शॉपमधून आणून घेतला होता. तर त्या कोनमध्ये स्पॅच्युल्याने थोडी थोडी क्रीम पण मी भरून घेते कोनमध्ये. आणि मग तो कोन पूर्ण भरून झाल्यानंतर असा प्रेस करायचा आणि त्याला नोझल पण लावून घेतलेला आहे. तर आता हे डिझाईनचं नोझल आहे, पण मला हे प्लेन करायची आहे सध्या केकला, तरीही मी लावून घेते. आणि आपण प्लेन करून घ्यायचं आहे पूर्णपणे. तर हा इथे असा पूर्ण क्रीम लावून घेत आहे मी केकवर आणि ही मी पूर्णपणे प्लेन करणार आहे. हे बघा, हळूहळू मी आता इथं पूर्णपणे केकला क्रीम लावत आणलेली आहे. छान अशी आपल्याला हळूहळू लावायची आहे. आणि आपल्याकडे जर टर्न टेबल असेल तर याला आपल्याला केक ठेवायला टर्न टेबल येतो, तर त्या टेबलने खूप इझी जाते आपल्याला क्रीम लावायला, असं गोल गोल करायला. पण माझ्याकडे जो टर्न टेबल आहे तो मला दिसून न दिसल्यामुळे मग मी असंच आपल्या हातानेच गोल गोल फिरवून घेतलेला आहे. तर पूर्णपणे अशी क्रीम पूर्ण केकवर लावून घेतली आणि आता ही मी पूर्ण अशी प्लेन करून घेणार आहे. हळूहळू खाली वर आणि पूर्ण एक साईडला पूर्ण असं प्लेन झाल्यानंतर इथं मी आता चॉकलेट हे घेतलेलं आहे. तर चॉकलेट घेते मी इथे. चॉकलेट पण किसला आणि यावर केकवर टाकून घेतला आहे, कारण मला ब्लॅक फॉरेस्ट केक बनवायचा आहे, म्हणून मी अशा प्रकारे. हे बघा, आता इथे हा असा आपला चॉकलेट्सचं पूर्ण किसून झालेला आहे. आणि हळूहळू मी आता हे केकला पूर्ण चारी बाजूनी लावून घेणार आहे चॉकलेटची किसलेली लेअर. छान असा ब्लॅक फॉरेस्ट केक आता इथे आहे तयार आपले. तर हा बघा, आपला ब्लॅक फॉरेस्ट केक इथे तयार आहे. तर या सर्वांनी केक खाण्यासाठी कसा वाटला माझा आजचा केक तुम्हाला, आणि कशी वाटली केकची रेसिपी मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि नक्की तुम्ही घरी करून पण पहा. बाय.